हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मस्त मजेत ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात एका नवीन रेसिपी सोबत करत आहे. चला तर मग आज बनवली होती मस्त अशी बेसनची पोळी. आपण बरेच वेळा बेसनची पोळी बनवतो, लहान मुलांच्या डब्यासाठी असेल किंवा घरात असंच बदल म्हणून खाण्यासाठी असेल, तोंडाला चव नसेल तरी आपण बरेच वेळा हे बनवून खातो. तर बघा, त्यासाठी मी 1 वाटी चणा पीठ म्हणजे बेसनचं पीठ घेतलेलं आहे, चमचाभर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये हळद, हिंग पावडर, धणे पावडर घातलेली आहे, थोडासा ओवा टाकलेला आहे, चवीनुसार तिखट मीठ टाका, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर टाकलेली आहे. बघा, छान असं पातळ बॅटर बनवलं आणि 5 मिनिटानंतर त्याला छान असं गरम गरम तव्यावरती तेल टाकून पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत. ह्या पोळ्या खायला खूप छान लागतात, चपातीसोबत खा किंवा तसेच खा, दोन्हीही मस्त लागतात. ह्याच्यामध्ये तुम्ही गाजर बीट ॲड करू शकता, त्याने सुद्धा मुलांना पौष्टिक होतं. इथे बघा, माझ्या पोळ्या अशा छान छान तयार झालेल्या आहेत. आणि जर तुम्हाला ही माझी छान छान पोळी आवडली असेल तर पटकन छान छान असं सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय बाय.